नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य अध्ययन पेपर 1 जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा राज्यसेवा मुख्य परीक्षा या विषयामध्ये जो समाजसुधारक हा घटक आहे, त्याच्यामध्ये आपले जे समाजसुधारक आहेत त्याच्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे जे समाजसुधारक आहेत. या समाजसुधारक आपले जे आहेत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेऊया आणि त्यांनी जे काय केलेले कार्य आहे ते बघूया. आणि या समाजसुधारकावर जे काही प्रश्न आलेले आहेत आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये, ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. आजचा आपला विषय आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. बरोबर, हे आपले महाराष्ट्राचे समाजसुधारक आहेत. त्यांचा जन्म झालेला आहे 23 एप्रिल 1873 साली. जन्म कधी झालेला आहे तर 23 एप्रिल 1873 साली. तर जन्म ठिकाण कुठलं आहे तर जमखिंडी, हे सध्या कर्नाटकमध्ये आहे. त्यावेळेस जमखिंडी कर्नाटक या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव आहे रामजी आणि आईचं नाव आहे यमुनाबाई. त्यांचा जन्म कधी झाला आहे तर 23 एप्रिल 1873 साली. जन्म ठिकाण हे जमखिंडी या ठिकाणी कर्नाटक. आणि वडिलांचे नाव आहे रामजी, आईचं नाव आहे यमुनाबाई. त्यांचं पाळण्यातील नाव आहे तुकाराम. परंतु वडील हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांनी आपल्या मुलाचे नाव विठ्ठल असे ठेवले व पुढे तेच रूढ झाले. इथपर्यंत आपण माहिती बघितली. तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे जे आपले समाजसुधारक आहेत, त्यांचा जन्म कधी झाला आहे तर 23 एप्रिल 1873 साली. बरोबर. त्याच्यानंतर त्यांचं जन्म ठिकाण कुठं आहे तर जमखिंडी कर्नाटक या ठिकाणी. वडिलांचं नाव काय आहे तर रामजी, आईचं नाव आहे यमुनाबाई आणि त्यांचं पाळण्यातलं नाव काय आहे तर तुकाराम. आणि वडील हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांनी आपल्या मुलाचे नाव हे विठ्ठल असे ठेवले व पुढे तेच रूढ झाले. बरोबर. त्यांचं आता शिक्षण बघूया आपण. त्यांचं शिक्षण जे आहे ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे जमखिंडीतच झालेलं आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जमखिंडीतच झालेलं आहे. इसवी सन 1891 ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते खूप हुशार व बुद्धिमान होते. मॅट्रिकची परीक्षा कधी उत्तीर्ण झालेले आहेत तर इसवी सन 1891 ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. बरोबर. त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे जमखिंडीतच झाले. इसवी सन 1891 ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली. ते खूप हुशार व बुद्धिमान होते. पुढे ते शिक्षक म्हणून त्यांनी पुढे नोकरी केली. बरोबर. आणि इसवी सन 1893 त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यातील पुण्यातील कोणतं कॉलेज आहे तर फर्गुन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1893 त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यातील फर्गुन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथपर्यंत आपण आलो. बरोबर. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व मराठा एज्युकेशनचे यांचे पुण्यातील शिक्षणक्रम घेण्यासाठी सहाय्य केले. म्हणजे त्यांना जे काही पुण्यात शिक्षण घ्यायचं होतं तर त्यावेळेस त्यांना सहाय्य कोणी केलं तर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व मराठा एज्युकेशनचे यांचे पुण्यातील शिक्षणक्रम घेण्यासाठी त्यांनी सहाय्य केलेलं आहे. बरोबर. पुण्यातील फर्गुन्स कॉलेजमधून ते 1898 BA ची पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. BA ची पदवी कधी संपादन केलेली आहे तर 1898 त्यांनी BA ची पदवी संपादन केलेली आहे. इसवी सन 1898 त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. मित्रांनो, त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा कधी घेतली तर 1898 त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतलेली आहे. आणि इसवी सन 1901 प्रार्थना समाजाच्या सहाय्याने युनिटेरियन या धर्मपंथाची शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्डला गेले व तेथील मँचेस्टर कॉलेजात त्यांनी तोलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. हा मुद्दा महत्त्वाचा आहे इथं. इसवी सन 1901 प्रार्थना समाजाच्या सहाय्याने अमेरिकन युनिटेरियन या धर्मपंथाची
शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्डला गेले व तेथील मँचेस्टर कॉलेजात त्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर ते इंग्लंडमधून स्वदेशात परत येत असताना त्यांनी एम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध वाचला. हे पण महत्त्वाचं आहे. इंग्लंडमधून स्वदेशात परत येत असताना एम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध वाचला. इसवी सन 1903 मध्ये ते स्वदेशात परत आले, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये ते परत आले. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे त्यांच्याबाबत एकेश्वरवादी धर्माचे प्रचारक या नात्याने त्यांनी मुंबईच्या प्रार्थना समाजाचे काम 1910 पर्यंत केले. बरोबर. 1910 पर्यंत त्यांनी प्रार्थना समाजाचे काम केले. तरुण ब्राह्मसंघ काढला. एकेश्वरी धर्म परिषद भरवली. सुबोध पत्रिका साप्ताहिकात त्यांनी अनेक लेख लिहिले. बरोबर. कोणत्या साप्ताहिकात त्यांनी लेख लिहिले तर सुबोध पत्रिका या साप्ताहिकात त्यांनी लेख लिहिले. बरोबर. इसवी सन 1905 साली अहमदनगर जवळील भिंगार या गावी अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रित म्हणून गेले होते. इसवी सन 1905 साली अहमदनगर जवळील भिंगार या गावी अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रित म्हणून ते गेले होते. बरोबर. इसवी सन 1906 मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी मुंबई येथे डिस्प्रेड क्लासेस मिशन म्हणजेच निराश्रित सहाय्यकारी मंडळ ही संस्था त्यांनी स्थापन केली. आणि कधी स्थापन केली तर इसवी सन 1906 मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी मुंबई येथे डिस्प्रेड क्लासेस मिशन म्हणजे निराश्रित सहाय्यकारी मंडळ ही संस्था स्थापन त्यांनी केली. त्याच्या शाखा कुठे कुठे होत्या तर मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, कोल्हापूर, अकोला या ठिकाणी शाखा होत्या. या शहरामध्ये शाखा होत्या. कोणकोणत्या शहरामध्ये तर मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, कोल्हापूर, अकोला या ठिकाणी शाखा स्थापन केलेल्या आहेत. उपक्रम आहेत डिस्प्रेड क्लास मिशनचे उपक्रम आहेत. अस्पृश्य मुलांना शिक्षण, वस्ती देणे, त्याच्यानंतर शिक्षण देणे, त्याच्यानंतर त्यांना राहण्यासाठी वसतिगृह उघडले, शिवणकाम, प्रबोधनपर व्याख्याने देणे, कीर्तन, आजारी लोकांची सेवा करणे हे प्रामुख्याने आपल्या डिस्प्रेड क्लास मिशनचं काम होतं. म्हणजेच त्याच्याद्वारे हे अशा प्रकारचे ते उपक्रम राबवले जायचे. तर इथं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. इसवी सन 1906 मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी मुंबई येथे डिस्प्रेड क्लास मिशन म्हणजे निराश्रित सहाय्यकारी मंडळ ही संस्था स्थापन केली. आणि त्याच्या शाखा कुठे कुठे केल्या त्याच्या शाखा कुठे कुठे होत्या तर मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, कोल्हापूर, अकोला या ठिकाणी शाखा आहेत. तर हे शहरं महत्त्वाचे आहेत. मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, कोल्हापूर आणि अकोला हे पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. तर कधी स्थापन केले तर इसवी सन 1906 साली. आणि ही स्थापन कोणी केली तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, आपले जे आपण त्यात समाज सुधारकाबाबत आता सध्या माहिती बघत आहोत. त्याच्यानंतर इसवी सन 1910 मध्ये त्यांनी जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक सभा भरवली. बरोबर. इसवी सन 1910 मध्ये त्यांनी जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक सभा भरवली व मुरळ्यांकडे समाजाचे लक्ष वेधले. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच आपल्या समाजामध्ये याच्या अगोदर जी काय मुरळी प्रथा होती, वाघ्या मुरळी, आपण जोगवा पिक्चर बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये जोगवा पिक्चर मित्रांनो बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात येईलच त्या संदर्भात. तर जी मुरळी जी काय देवासाठी सोडली जायची त्या खूपच अशी ती एक प्रथा होती आपल्याकडे. तर ते आपण जोगवा या पिक्चरमध्ये बघितलेलेच आहे. इसवी सन 1910 मध्ये त्यांनी जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक सभा भरवली व मुरळ्यांकडे समाजाचे लक्ष वेधले. अशा प्रकारे मित्रांनो त्यांनी आपल्या ज्या काय भगिनी म्हणजेच त्यावेळच्या आपल्या बहिणी होत्या त्यांच्या हितासाठी त्यांनी समाजाचे लक्ष वेधून घ्यावं
आणि त्यांचं हित साधलं जावं त्याच्यासाठी त्यांनी इसवी सन 1910 जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक सभा भरवली व मुरळ्यांकडे समाजाचे लक्ष वेधले. इसवी सन 1917 साली कलकत्ता येथे एनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासंबंधीचा ठराव संमत हवा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. इसवी सन 1917 साली कलकत्ता येथे एनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासंबंधीचा ठराव संमत व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. त्याच्यानंतर इसवी सन 1918 साली त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद मुंबई येथे भरवली. हे पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यांनी कधी भरवलेली होती तर इसवी सन 1918 साली त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद मुंबई येथे भरवली. बरोबर. अस्पृश्य निवारण संघ त्यावेळेसच त्यांनी स्थापन केलेला आहे 1918 साली. 1918 साली मराठा राष्ट्रीय संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. इसवी सन 1918 साली मराठा राष्ट्रीय संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. मुंबईच्या प्रार्थना समाजाला हे न आवडल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. प्रार्थना समाज जो होता त्या प्रार्थना समाजाला त्यांचं हे कार्य आवडलं नाही म्हणून त्यांनी प्रार्थना समाजामधून प्रार्थना समाजाला राजीनामा दिलेला आहे. याच्या अगोदर आपण बघितलं त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा कधी घेतलेली आहे. एकेश्वरवादासाठी त्यांनी बरोबर इसवी सन 1898 त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतलेली आहे. बरोबर. आणि इसवी सन 1901 प्रार्थना समाजाच्या सहाय्याने युनिटेरियन या धर्मपंथाची शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्डला गेले व तेथील मँचेस्टर कॉलेजात त्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. तर हा पण इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. इथपर्यंत आलो आहे मित्रांनो आपण. मुंबईच्या प्रार्थना समाजाला हे न आवडल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. बरोबर. इसवी सन 1923 आणि 24 कलकत्त्याला ब्राह्मो समाजात ते गेले. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे हे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे. राजा राम मोहन राय यांनी स्थापना केलेली आहे ब्राह्मो समाजाची. 1923 साली त्यांनी अहिल्या आश्रम मंगरूळ येथे आचार्य म्हणून काम केलेले आहे 1923 साली. त्याच्यानंतर इसवी सन 1928 पुणे येथे शेतकरी परिषदेचे आयोजन केले व शेतकऱ्यांच्या समस्या सरकारकडे मांडल्या. बरोबर. मुंबई, तेरदळ, बोरगाव, चांदवड येथे आयोजित केल्या. इसवी सन 1998 त्यांनी पुणे येथे शेतकरी परिषदेचे आयोजन केले व शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या. मुंबई, तेरदळ, बोरगाव, चांदवड येथे त्यांनी शेतकरी जे आपले आहेत त्या शेतकऱ्यांच्या परिषदेचे आयोजन केले आणि त्यांच्या समस्या ह्या सरकारपुढे मांडल्या. आणि इसवी सन 1930 महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा झालेली आहे. बरोबर. इसवी सन 1933 त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिलेलं आहे. इसवी सन 1933 त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिलेलं आहे. इसवी सन 1934 बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी भरलेल्या तत्वज्ञान व समाजज्ञान या शाखांचे संमेलन म्हणजे तत्वज्ञान आणि समाजज्ञान या शाखा संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि त्यांनी माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि ते वृत्तपत्र त्यांचं आहे उपासना. इसवी सन 1937 साली बहुजन समाज पार्टीची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि त्यांचा जो आहे तो मृत्यू 2 एप्रिल 1944 साली झालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जे आपले समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. आता एकदा आपण थोडक्यात परत जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण बघूया. मित्रांनो आपण आता बघतोय महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. त्यांचा जन्म झालेला आहे 23 एप्रिल 1873 साली. जन्म ठिकाण आहे जमखिंडी, कर्नाटक या ठिकाणी. वडिलांचे नाव आहे रामजी, आईचं नाव आहे यमुनाबाई. त्यांचं पाळण्यातील नाव काय आहे तर तुकाराम. वडील हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांनी आपल्या मुलाचे नाव विठ्ठल असे ठेवले व पुढे तेच रूढ झाले.
शिक्षण त्यांचं शिक्षण जे झालेलं आहे ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे जमखिंडीतच झाले. इसवी सन 1891. कधी तर इसवी सन 1891 ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते खूप हुशार व बुद्धिमान होते. शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी पण केलेली आहे. इसवी सन 1893 त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यातील फर्गुन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कधी घेतलेला आहे तर इसवी सन 1893 साली. आणि कशासाठी घेतलेला आहे तर उच्च शिक्षणासाठी. आणि कुठे घेतला आहे तर पुण्यात. आणि कॉलेज कोणतं तर फर्गुन्स. आलं लक्षात मित्रांनो, इथं हे महत्त्वाचं आहे. 1893 साली त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यातील फर्गुन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व मराठा एज्युकेशन म्हणजे ते महाराज होते. त्यांना शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील शिक्षणक्रम घेण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. पुण्यातील फर्गुन्स कॉलेजमधून त्यांनी 1898 BA पदवी संपादन केलेली आहे. इसवी सन 1898 त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतलेली आहे. कधी घेतली प्रार्थना समाजाची दीक्षा? 1898 त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतलेली आहे. आणि इसवी सन 1901 प्रार्थना समाजाच्या सहाय्याने अमेरिकन युनिटेरियन्स या धर्मपंथाची शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्डला गेले व तेथील मँचेस्टर कॉलेजमध्ये त्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. बरोबर. इंग्लंडमधून स्वदेशात परत येत असताना त्यांनी ॲमर्स्टर डॅम येथील आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेमध्ये हिंदुस्थानातील उदारधर्म हा प्रबंध वाचला. कोणता वाचलेला आहे इथं? कोणता प्रबंध वाचला आहे तर हिंदुस्थानातील उदारधर्म हा प्रबंध त्यांनी वाचलेला आहे. आणि इसवी सन 1903 ते आपल्या स्वदेशात म्हणजे भारतात आले. एकेश्वरवादी धर्माचे प्रचारक या नात्याने त्यांनी मुंबईच्या प्रार्थना समाजाचे काम 1910 केले. बरोबर. ते इथे कधी झालेत ते प्रार्थना समाजाचे? इसवी सन 1898 त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. बरोबर. आणि 1910 त्यांनी काम केलं. तरुण ब्राह्म संघ काढला. एकेश्वरी धर्म परिषद भरवली. सुबोध पत्रिका साप्ताहिकातून त्यांनी लेख लिहिलेले आहेत. कोणत्या साप्ताहिकातून तर सुबोध पत्रिका साप्ताहिकातून त्यांनी अनेक लेख लिहिले. इसवी सन 1905 साली अहमदनगर जवळील भिंगार या गावी अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रित म्हणून गेले होते. बरोबर. इसवी सन 1906 अस्पृश्यांच्या प्रश्नाची सोडवणी करून त्यांचा उद्धार करण्यासाठी मुंबई येथे डिस्प्रेड क्लास मिशन्स म्हणजेच निराश्रित सहाय्यकारी मंडळ ही संस्था स्थापन केली. आणि त्यांच्या शाखा कुठे कुठे होत्या तर मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, कोल्हापूर, अकोला. बरोबर. उपक्रम अस्पृश्य मुलांना शिक्षण देणे. त्याच्यानंतर वसतिगृह उघडले त्यांच्यासाठी राहण्यासाठी. शिवणकाम, प्रबोधनपर व्याख्यान देणे, कीर्तन करणे, आजारी माणसं जे होते त्यावेळेस त्यांची सेवा करणे. इसवी सन 1910 त्यांनी जेजुरी येथे मुरळी प्रतिबंध सभा भरवली व मुरळ्यांकडे समाजाचे लक्ष वेधले. इसवी सन 1917 साली कलकत्ता येथे एनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासंबंधीचा ठराव संमत व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. बरोबर. हे कधी घेतला तर 1917 साली कलकत्ता येथे जे काय आपलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होत्या तर एनी बेझंट. बरोबर. तर हे पण इथं हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासंबंधीचा ठराव संमत व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. इसवी सन 1918 साली त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद मुंबई येथे भरवली. कधी भरवलेली होती तर इसवी सन 1918 साली. आणि काय भरवलेली होती तर अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद कुठं भरवलेली होती तर मुंबई या ठिकाणी. अस्पृश्यता निवारण संघ स्थापन केला. इसवी सन 1918 साली मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली. मुंबईच्या प्रार्थना समाजाला हे न आवडल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. 1923-24 ते कलकत्त्याला ब्राह्मो समाजात गेले. 1923 साली अहिला आश्रम मंगरूळ येथे आचार्य म्हणून त्यांनी काम केले. इसवी सन 1928 पुणे येथे शेतकरी परिषदेचे आयोजन केले व शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या. शेतकऱ्यांच्या त्यावेळेस ज्या काही गंभीर परिस्थिती होती म्हणजे जर पाऊस पडो न पडो, पीक येवो न येवो तरी पण
शेतकऱ्यांना कर हा द्यावा लागायचाच. कर म्हणजे काय, तर खंड. खंड शेतसारा हा इंग्रज सरकार आपल्या त्यांनी जे काही जमीनदार ठेवलेले होते, म्हणजे जमीनदार होते इंग्रज सरकारचे जे काही जमीनदार होते, ते शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीने शेतसारा वसूल करून आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करत होते. बरोबर. मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या. मुंबई, तेरदळ, बोरगाव, चांदवड येथे आयोजित केल्या परत त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदा. इसवी सन 1930 महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. बरोबर. म्हणून 6 महिने सक्त मजुरीची त्यांना शिक्षा झालेली आहे. इसवी सन 1933 त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिलेलं आहे. कधी लिहिलं आहे, तर 1933 त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिलेलं आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 17 जे आहे ते अस्पृश्यते संबंधितच आहे. म्हणजे जो कोणी अस्पृश्यता मानेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्याच्यासाठी आपला नागरी कायदा आहे 1955चा. अशा प्रकारे आपल्या समाजामध्ये जी काय पहिली जे काय घडलं ते खूपच वाईट घडलं मित्रांनो. तर अस्पृश्यता निवारणासाठी आता नवीन उपक्रम काढलेले आहेत सरकारने. आणि आता तर त्यावेळेस 1933 त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक त्यांनी त्यावेळेस लिहिलेलं आहे. इसवी सन 1934 बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी भरलेल्या तत्वज्ञान व समाजज्ञान या शाखा संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि त्यांनी त्यांचं जे आत्मचरित्र म्हणजे आपण आत्मकथा बोलतो. बरोबर. माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं त्याचं नाव होतं उपासना. इसवी सन 1937 साली बहुजन समाजवादी पार्टीची त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 2 एप्रिल 1944 साली. मित्रांनो, तर हे इथपर्यंत आपण बघितलं. आता जे काय मुख्य परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये व्यक्तिविशेष म्हणजेच व्यक्तीबद्दल समाजसुधारकाबद्दल त्यांची थोडक्यात माहिती देणार आणि आपल्याला खाली वरीलपैकी कोणत्या समाजसुधारकाबाबत ही विधाने आहेत अशा प्रकारची विधाने देतात आणि खाली पर्याय दिले जातात. मग त्याच्यातून आपल्याला उत्तर निवडायचं असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणून ही इथं मी माहिती घेतलेली आहे. आता मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये जे काय परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांबद्दल आपण आता बघूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत आलेले प्रश्न. बरोबर. सामान्य अध्ययन पेपर 1 म्हणजे आपला जो काय मुख्य जे काय आपले हे आहेत परीक्षेमध्ये जे आलेले आहेत प्रश्न ते आपण आता बघूया. बरोबर. तर प्रश्न क्रमांक 1. टिंबटिंब यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. मग इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर विवेकानंद, 2 नंबर पंडिता रमाबाई, 3 नंबर विठ्ठलरामजी शिंदे, 4 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपण वरती बघितलंच. टिंबटिंब यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. बरोबर. प्रश्न क्रमांक आता दुसरा आहे तो बघूया आपण. जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले? 1 नंबर लोकमान्य टिळक डिस्प्रेस क्लासच्या दुसऱ्या सभेत. 2 नंबर महात्मा गांधी वायकोम सत्याग्रह. 3 नंबर वल्लभभाई पटेल 1921च्या काँग्रेस अधिवेशनात. 4 नंबर मदन मोहन मालवीय काँग्रेसच्या अस्पृश्यता निवारण समितीत. बरोबर. तर मित्रांनो, इथं हा प्रश्न का घेतला मी, कारण हे जे विधान आलंय प्रश्न क्रमांक 2, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले? तर डिस्प्रेड क्लास मिशनच्या दुसऱ्या सभेमध्ये लोकमान्य टिळक यांनी हे उद्गार काढलेले आहेत. बरोबर. म्हणून इथं पर्याय आहे तो 1 नंबर. इथं डिस्प्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. बरोबर. आणि त्याची स्थापना कधी झालेली आहे तर ते आपण इथं वरती बघितलं मित्रांनो. डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना कधी झालेली आहे तर 1906 साली. इसवी सन 1906 अस्पृश्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी मुंबई येथे डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण इथं उत्तर बघितलं. बरोबर.
आणि ते उद्गार कोणी काढलेले आहेत तर लोकमान्य टिळक यांनी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. आता पुढचा प्रश्न आपण इथं बघूया. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली टिंबटिंब ही गोष्ट खटकली. 1 नंबर डिस्परेट क्लास मिशन ही स्वतंत्र संस्था सुरू केली. 2 नंबर लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली. 3 नंबर ब्राह्मो समाजाकडे कल दाखविला. 4 नंबर अस्पृश्यता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी असल्यामुळे प्रार्थना सभेतील मंडळी नाराज झाली. बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर. लोकमान्य टिळकांना ज्यावेळेस अटक केली, बरोबर, ज्यावेळेस अटक केली त्यावेळेस त्यांनी प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना सादर केली, म्हणजे म्हणून ते प्रार्थना सभेला आवडलं नाही. कारण महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सभेची मदत मागितली हे ते वर्त हे नाही. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी असल्यामुळे प्रार्थना सभेतील मंडळी नाराज झाली. बरोबर. अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन आहे? त्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, 2018 साली आलेला आहे. तर इथं प्रश्न आपण बघूया. त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. ब अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते. क ॲम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते. ड सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत. बरोबर. आणि इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 नंबर विठ्ठलरामजी शिंदे, 3 नंबर भाऊराव पाटील, 4 नंबर बाबूराव जेंधे. बरोबर. तर आता मित्रांनो आपण सध्या ज्या समाजसुधारकांबद्दल माहिती बघतोय त्यांची मी इथं ही माहिती त्यांच्यावरच मी हा प्रश्न घेतलेला आहे. तर याच्या संदर्भात आपण इथं जे काय पर्याय दिलेले आहेत त्याच्या बाबतीत आपण इथं सुरुवातीलाच बघितलं. इथं बघितलं इसवी सन बी एची त्यांनी फर्ग्युन्स कॉलेजमधून 1898मध्ये बी एची पदवी संपादन केली. इसवी सन 1898मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली आणि इसवी सन 1901मध्ये प्रार्थना समाजाच्या सहाय्याने युनिटेरियन म्हणजेच अमेरिकन युनिटेरियन या धर्मपंथाची शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्डला गेले व तेथील मँचेस्टर कॉलेजात त्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. इसवी सन त्याच्यानंतर इंग्लंडमधून स्वदेशात परत येताना त्यांनी ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध वाचला. बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो हे त्याचं इथं स्पष्टीकरण आहे, त्या प्रश्नाचं इथं स्पष्टीकरण आहे. आपण हा प्रश्न बघितला, प्रश्न क्रमांक 4. तर तो राज्यसेवा राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा 2018 साली झालेली होती त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे? तर त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. ब अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते. बरोबर. क ॲम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते. आणि ब सुबोध पत्रिकेत ते लेखन करीत होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली. हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 साली जी झालेली आहे त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. बरोबर. तर 1 नंबर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, 2 नंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 नंबर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, 4 नंबर आहे महात्मा ज्योतिबा फुले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, विठ्ठलरामजी शिंदे. आता प्रश्न क्रमांक 8 आपण बघूया. टिंबटिंब यांनी डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना केली. हा प्रश्न आहे PSI STI असिस्टंटच्या मेन परीक्षेसाठी. दोन 2001 साली आलेला आहे. 1989 साली सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. सेमच प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे.
आणि त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक 9 बघूया. डिस्प्रेट क्लास मिशनचे संस्थापक कोण व तिची स्थापना किती साली झाली? हा PSI 1987 साली आणि 1984 साली प्रश्न आलेला आहे. तर 1 नंबर पर्याय आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, 2 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 बरोबर. 3 नंबर महर्षी धोंडो केशव कर्वे 1913 आणि महात्मा फुले 1980 साली. तर मित्रांनो इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न आहे डिस्प्रेट क्लास मिशनची संस्थापक कोण व तिची स्थापना किती साली झाली? तर 1 नंबर पर्याय महर्षी वीरा शिंदे आणि 1917 साली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. अस्पृश्यता हा समाजावरील कलंक आहे असे कोण म्हणाले? PSI ची परीक्षा आहे ही. PSI पूर्व परीक्षा 2005 साली जी काय झालेली आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर बरोबर उत्तर आहे ते वीरा शिंदे. बरोबर. अस्पृश्यता हा समाजावरील कलंक आहे असे कोण म्हणाले? तर त्याचे बरोबर उत्तर आहे ते महर्षी वीरा शिंदे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 11. पुणे येथे अहिला आश्रमाची स्थापना कोणी केली? 1 नंबर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, 2 नंबर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, 3 नंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 नंबर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. हे हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 1997 साली आलेला होता. आता प्रश्न क्रमांक 12 बघूया आपण. खालीलपैकी कोणती संस्था ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केली होती? हा प्रश्न आलेला आहे 2000 साली. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. रामकृष्ण मिशन 1 नंबर, रामकृष्ण मिशन 2 नंबर, प्रार्थना समाज 3 नंबर, ब्राह्मण समाज 4 नंबर, डिस्प्रेट क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय डिस्प्रेट क्लास मिशन ऑफ इंडिया. आणि प्रश्न क्रमांक 13. मृळी प्रतिबंधक चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली? SSP 2001 साली म्हणजे स्टेट सर्व्हिस प्रिलियम्स आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 2001 साली झालेली आहे त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर मृळी प्रतिबंधक चळवळ ही कोणी सुरू केली? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. याच्या अगोदर आपण इथं बघितलं ते त्यांची जी काय माहिती बघितली त्याच्या संदर्भात आपण इथं माहिती बघितली. आणि असे हे मित्रांनो त्यांच्यावर आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्यात त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले होते ते आपण इथं बघितले. इसवी सन 1910 मध्ये त्यांनी जेजुरी येथे मृळी प्रतिबंधक सभा भरवली व मुरळ्यांकडे समाजाचे लक्ष वेधले. बरोबर. आणि 1917 साली कलकत्ता येथे एनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जे काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणासंबंधीचा ठराव संमत हवा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. बरोबर. अशा प्रकारे हा ते प्रश्न आहे. आणि त्यांनी इसवी सन 1918 साली अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद मुंबई येथे भरवली. आणि महत्त्वाचं म्हणजे 1923 साली अहिल्या आश्रम मंगळूर येथे ते आचार्य होते. बरोबर. अशा प्रकारे आपण मित्रांनो इथं हे आपण प्रश्न बघितले. आणि त्यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. तर अशा प्रकारे आता आपण इथं थांबूया. मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही काय माहिती आहे ती आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा जेणेकरून आपल्या साईडच्या मुलांना जे काही स्पर्धा परीक्षा होतात आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्न कसे येतात ते समजेल आणि त्याच्यानुसार ते अभ्यास करून आणि आपली पुढील दिशा ठरवतील, अभ्यासाची दिशा ठरवतील. त्याच्यासाठी हा मी एक छोटासा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो आता एक महत्त्वाचं म्हणजे इथं आपण आता जे काय आपण मागील प्रश्न बघितले बरोबर मागील प्रश्न बघितले ते आणि आता जी नवीन प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे हा 2016च्या मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे तो टिंबटिंब यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. तर 3 नंबर पर्याय आहे विठ्ठलरामजी शिंदे. बरोबर. पण इथं जे काय आपलं जे हे पण मुख्य परीक्षेसाठी विचारलेले आहेत प्रश्न हे मुख्य परीक्षेचं आहे. पण हा प्रश्न क्रमांक 4 हा पुढील वाक्यातील कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे? मित्रांनो जी काय आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा होते त्याच्यामध्ये इतिहास हा विषय महत्त्वाचा असतो.
कारण आपल्याला कला शाखेतील जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यांना जे आपले प्रश्न येतात ते इतिहास या विषयावरचे जे येतात, परंतु आता जी काय प्रश्न विचारण्याची पद्धती आहे ती बदललेली आहे. ते आता सविस्तर विचारले जातात. तर प्रश्न क्रमांक आपण 4 बघूया. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे? मी अगोदरच म्हणजे आपण या अगोदर जे प्रश्न विचारले जायचे ते एक लाईन प्रश्न म्हणजे एका याच्यामध्ये विचारले जायचे, बरोबर. आता तसं न विचारता असं विचारलं जातं, बरोबर. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018. आपल्याला इथं त्यांनी विधानं दिलेली आहेत. त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती, बरोबर. ब अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते, बरोबर. क ॲडमिनिस्ट्रेशन येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते, बरोबर. ड सुबोध पत्रिकेत ते लेखन करीत होते, बरोबर. मग आता इथं आपल्याला जे काही असे खाली पर्याय दिलेले आहेत, बरोबर. मग त्याच्यानुसार आपण ते वर्णन वाचून आणि त्या प्रश्नाचं आपण बरोबर उत्तर देऊ शकतो. मित्रांनो, एक प्रश्न हा 2 मार्काचा असतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि चुकला तर मग निगेटिव्ह मार्किंग असते ना. निगेटिव्ह मार्किंगमुळे मग आपले मार्क मायनस होतात, मग आपल्याला प्रॉब्लेम होतो, बरोबर. तर आता आपण इथेच थांबूया. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक कर जास, नाही आवडला तर डिसलाईक कर जास. पण कसे नाही आवडला ते बद्दल ना कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद, थँक्यू. आपला चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब कर जास. ओके, धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.